पोलिसांना सूचना आहे, मला जरी झेड कॅटेगरी असली तरी माझा आदेश आहे, माझं काय बरं वाईट होईल त्याला मी जबाबदार. हा मधला सगळा मोकळा एरिया ठेवलाय, उन्हात माझे लोक उभे आहेत, त्यांना सगळ्यांना सावलीत बसव. चला चला ताबडतोब. आणि इथं लोकांना मावली तर इथं माझ्या समोर बसवा. आम्ही लोकांच्यात काम करणारे कार्यकर्ते आहेत, असले नाही. चला लवकर. आणि तुम्ही कॅमेरावाल्यांना सारखं उभं राहायचं नाही, कॅमेरा फिट करा आणि खाली बसा. तुमच्या पाठी बघायला लोक आलेले नाहीत, माझं ऐकायला आलेले. हा बसा 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 रे. सर्व माझे आजच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडेजी, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई अधिक, तसंच उपस्थित असणारे कपिल पाटील, अविनाश अधिक, सत्यजित कदम, दीपक अण्णा पठारे आमचे बीजेपीचे अध्यक्ष, किशोर बकाल, अमृत धुमाळ, अरुण नाईक, कैलासराव बोर्ड, इद्रबान थोरात, सुनील थोरात, अभिजित लिप्टे, नितीनजी दिनकर, राजेशजी अलक, रवी गुलाटी, मुख्तार शहा, मेहबूब कुरेशी, मल्लू शिंदे, भाऊसाहेब मुळे, केतन खोरे, आमचे जितेंद्र चाजेड, शिवाजीराव गांगुर्डे, आमचे आरपीआय आठवलेचे सुरेंद्र थोरात, आरपीआय आठवलेचे भीमा बागुल, रवी पाटील, नानासाहेब पवार, अभिषेक खंडागळे, नानासाहेब शिंदे, मोहम्मद शेख, सलीम शेख, भाऊसाहेब मुळे, बाबासाहेब कोळसे, अकुलभाई शेख, ज्यांना आम्ही नेवासाची उमेदवारी दिलेली होती ते आमचे राष्ट्रवादीचे अब्दुल भैया शेख, फारुख पटेल, अक्षय शिंदे, बाळासाहेब पवार. आज आत्ताच तुमच्या सर्वांच्या साक्षीने ज्यांनी प्रवेश केला ते आमची भगिनी जयश्री शेळके, विजय शेळके, जमलेले सगळे माझे श्रीरामपूर आणि या परिसरातील माझे मायमाऊली, माझ्या बहिणी, माझे बांधव, पत्रकार मित्र आणि माझ्या सहकारी मित्रांनो, थोडासा उशीर लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण आज मी सगळ्यांना महायुतीचं सरकार आपल्याला आपल्या राज्यामध्ये परत आणायचं आहे. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आमचे आरपीआयचे आठवले साहेब, आमचे घटक पक्षाचे सगळे नेते तशा प्रकारे काम करतायत. आणि आज मी माझा आजोळ ज्या विधानसभा मतदारसंघात येतं ते देवळाली प्रवरा हा देखील भाग 32 गावांचा राहुरी तालुक्यातला तो आणि श्रीरामपूरची 54 गावं असा 86 गावांचा मतदारसंघ, 3,05,311 बूथचा. मला बरेच दिवस मनामध्ये होतं की बाबा इथं जाऊन सभा घ्यावी. आज एवढ्या प्रचंड संख्येने माझ्या मायमाऊली इथं आल्या, आज एकादश, आणि अशा वेळेस एवढ्या प्रचंड संख्येने मायमाऊली पण आल्या, माझे बांधव पण आले, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि पहिल्यांदाच हात जोडून विनंती करतो की उद्याच्या 20 तारखेला आपण आपले जे मशीन आपल्या समोर येणार आहे त्या पहिल्या मशीनमध्ये वर्ण 3 क्रमांकाला आमचे कानडे लहू नाथा यांचं नाव असेल आणि त्याच्या पुढे घड्याळ हे चिन्ह आहे. यावेळेस कानडे साहेबांचं चिन्ह घड्याळ आहे, घड्याळ. ते लक्षात ठेवा, ते शेवटपर्यंत पोचवा. कधी कधी त्याच्यामध्ये अडचणी येतात. अरे मागं सगळी लोक का बसली नाही, त्यांना सोडत नाहीत का? मधी जागा दिसती मला, पोलीस ऑफिसर मुसळे तिथं जा आणि त्यांना सोड. आणि कोण थांबवत असेल तर त्याचं नाव मला सांग. त्यामध्ये माझं आपल्याला
सगळ्यांना सांगणं आहे की आपण कशा करता आमदार निवडून देतो. यावेळेस आज संध्याकाळी देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा झालेले नरेंद्र मोदी साहेबांची पुण्यामध्ये सभा आहे. पुणे हा जिल्हा फार मोठा आहे, 21 आमदारांचा जिल्हा आहे. आपले हा जवळपास 12 आमदारांचा जिल्हा. इथलेही काही प्रश्न आहेत. आमचं लहानपणच इथं अनेकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्याला आणि दिवाळीच्या सुट्ट्याला देवळाली प्रवरा इथं जी नगरपालिका आहे तिथं गेलेलं असल्यामुळं माझं श्रीरामपूरमध्ये पण लहानपणी येणं जाणं होतं, कारण आम्ही चित्रपट बघायला इथंच यायचो. एक ह्या श्रीरामपूरमध्ये त्या काळामध्ये सुबत्ता होती, एक महत्वाचा माझ्या महाराष्ट्रातला तालुका म्हणून या श्रीरामपूरची ओळख होती. आमचा तिकडं बागायती तालुका म्हणून बारामती पुणे जिल्ह्यातला आणि माझा नगर जिल्ह्यातला श्रीरामपूर. अनेक लोक पुण्यामधील शिक्षणाच्या करता मुलं मुली जायची, परंतु ती आर्थिक सुबत्ता राहिली का, त्याला कोण जबाबदार आहे? आज का श्रीरामपूर मागे राहिलेलं आहे? ह्याच्यामध्ये कुणी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. शेवटी बाजारपेठेला एक उठाव येण्याच्या करता एक चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये आर्थिक सुबत्ता पहिली यायला पाहिजे. इथले सगळे साखर कारखाने, इथल्या सगळ्या संस्था चांगल्या चालल्या पाहिजे. मग श्रीरामपूरची मार्केट कमिटी असेल, खरेदी विक्री संघ असेल, त्याच्यामध्ये दूध संघ असेल. पूर्वी बाबळेश्वरचा दूध संघ आम्हाला आठवत आहे, रावसाहेब मस्के चालवायचे, एकदम चांगला चालला होता. आज काय अवस्था आहे? आज काही काही साखर कारखान्यांची काय अवस्था आहे? श्रीराम कपूरकरांनो, रावरीकरांनो, मी कुणावर टीका करायला आलेलो नाही. माझी मतं फार स्पष्ट असतात आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की किती लोकप्रतिनिधीनं काम करायचं ठरवलं तर ज्या ज्या संस्थांमध्ये जे जे काम करणारे इतर घटक आहेत त्यांनी पण तिथं काम करावं लागतं. आज कार्तिक एकादशी आहे. मी तमाम माझ्या श्रीरामपूरकरांना आणि माझ्या अहिल्यानगरच्या माझ्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला कार्तिक एकादशीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्या ठिकाणी देतो. साधू संतांचे विचार हे आज देखील तुम्हाला मला पुढे घेऊन जाणार आहेत. मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा एक कार्यकर्ता आहे. मी स्पष्टपणे सगळीकडे सांगतो. काही जण म्हणतात की मग तुम्ही कसं काय ह्या सरकारमध्ये? मागे देखील आम्ही शिवसेनेबरोबर होतो. शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे, काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे, परंतु कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही एकत्र आलो. आणि माझं स्वतःचं मत आहे, 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन गेल्यावरच त्या भागाचा कायापालट होतो. तो राज्य पुढे जातो, तो जिल्हा पुढे जातो. त्याच्यामध्ये भेदभाव करून चालत नाही. आणि म्हणून आज लहू कानड्यांच्या सारख्या एका उमद्या कार्यकर्त्याला आम्ही महायुतीचं उमेदवार केलेलं आहे. कदाचित तुम्ही म्हणाल किंवा इथं महायुतीचा आणखीन एक उमेदवार आहे, हे कसं? त्याच्यामध्ये नेवास्यामध्ये माझ्याकडनं अब्दुल भैया शेख, कुठे अब्दुल उभारा, ह्याला मी उमेदवारी दिलेली होती. त्याला मी एबी फॉर्म दिलेला होता आणि नेवास्यामधनं उभं केलेलं होतं. पण नंतर आमचं अंडरस्टँडिंग ठरलं, एकनाथराव, मी आणि देवेंद्रजीचं, की बाबा मी अब्दुल भैयाचा, आमच्या शेखचा फॉर्म विड्रॉ करायचा. मी एबी फॉर्म अविनाश आदिकडेच दिलेले होते, लहू कानड्यांचा पण आणि त्यांचा पण. पण नंतर ठरल्यावर आमच्या अब्दुलनी ऐकलं माझं आणि फॉर्म विड्रॉ केला. इथं देखील फॉर्म भाऊसाहेब कांबळेला विड्रॉ करायला सांगितलेला होता, परंतु ते काही अवेलेबल झाले नाही, फॉर्म राहिला. आज मी आपल्याला सांगतो, भाजपचे सगळे नेतेगड आहेत. परवा सत्यवान मला सांगत होता, सत्यजित माझ्याच भावाचा मुलगा आहे, पूर्वी नगराध्यक्ष होता आपल्या देवळाली प्रवराचा, देवळाली नगरपालिकेचा. तो आज भाजपचा कार्यकर्ता आहे. इथं दीपक अण्णा पटारे हे आमचे भाजपचे अध्यक्ष आहेत. ह्यांना भाजपने क्लिअर सांगितलेलं आहे की आपण इथं महायुतीचे उमेदवार या नात्याने कानडे, लहू, नाथा यांचं काम करायचं आहे. त्यांची खूण आहे घड्याळ, त्या घड्याळाचं काम करायचं आहे. सगळीकडे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचं काम करायचं आहे.
आणि मी त्या दिवशी अमित शहा साहेब, नंतर मी, देवेंद्रजी, एकनाथराव, आम्ही सगळे बसलो असताना चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, तिथनं आम्ही फोन पण लावला. मी पहिल्यांदा सत्यजितशी बोललो आणि नंतर त्याला जे काही सांगायचं त्या सूचना आल्या. आता इथून पुढं आता फक्त 8 दिवस राहिलेले आहेत. 8 दिवसामध्ये बाकीची चर्चा नको. मी मुख्यमंत्र्यांना पण विनंती केली. हा खरं तर मंडप मुख्यमंत्र्यांच्या सभेचा आहे. आम्ही त्यांना सांगितलं आम्ही नेवासामध्ये तुम्हाला पाठिंबा दिलाय, तिथं आमचा अब्दुल शेख देखील काम करतोय, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुमच्या अधिकृत उमेदवार युतीचे म्हणून कुठले आमचे लंगे, मीच त्यांना एकेकाळी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष त्या ठिकाणी केलेलं होतं, त्यावेळेस ते राष्ट्रवादीमध्ये होते. लंगे आता तिथले उमेदवार आहेत युतीचे, आणि इथले युतीचे उमेदवार हे लहू कानडे आहेत. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या. आणि त्या पद्धतीनं मग आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली तुम्ही सभेला जाऊ नका. त्यांनी सभा रद्द केली. हे इथं काही पण कंड्या फुटवतात. कोण आजारी होतो, कोणी आजारी नव्हतं, सगळे धडधाकट आहेत. मी खरं बोलतो. अजितदादा खरं बोलणारा कार्यकर्ता आहे. मी शक्य म्हणजे मला चालत नाही. कधी कधी स्पष्ट बोलताना मला त्याची किंमत पण मोजावी लागली. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवार एकतर जास्त बोलत नाही, बोलला तर खरं बोलतो. त्याच्यामुळं माझी श्रीरामपूरकरांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. माझ्या राहुरी तालुक्यातला जो भाग 32 गावांचा येतो, देवळाली प्रवरासह, त्यांना विनंती आहे की आपल्याला पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता ज्या लहू कानडे एक चांगला काम करणारा आमचा सहकारी, त्याच्यामध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून ते त्या ठिकाणी होते, परंतु नंतरच्या काळामध्ये आता त्यांना उमेदवारी देत असताना त्यांना उमेदवारी नाकारली. का नाकारली? ते लेखक आहे म्हणून नाकारली? ते चांगले कवी आहेत म्हणून नाकारली? दलित साहित्याचे लेखक म्हणून त्यांची आज महाराष्ट्राला ओळख आहे. एक गरिबांचा आवाज, एक रंजल्या गंजलेल्यांचा आवाज, माझ्या मागासवर्गीय समाजाचा आवाज ह्या महाराष्ट्रामध्ये उठवण्याचं काम आमचे लहू कानडे करतात. ही त्यांची ओळख, आणि म्हणून तुम्ही तुमची उमेदवारी कापली. देशाचे त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते त्यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं होतं. हगणदारी मुक्त योजना ही जी महाराष्ट्रात आमच्या आर पाटील साहेबांनी आणली, चंद्रकांत दळवी अधिकारी IAS होते, त्याच्यामध्ये त्या योजनेचा एक पाठीराखा जनक म्हणून लहू कानडेंनी काम केलेलं होतं. कधी कधी एखादा चांगला माणूस कुठंतरी मोठ्या झाडाच्या खाली बारकं झाड उगवत नाही किंवा वाढत नाही, त्यातला तो प्रकार आहे. आज खरं तर श्रीरामपूरकरांनो तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की आपला सुपुत्र कवी आहे, आपला सुपुत्र लेखक आहे. त्याच्यामध्ये एवढ्यावर ते थांबले नाही, त्यांनी उद्योजक म्हणून चांगलं काम करून दाखवलंय. पोल्ट्री व्यवसाय ते चांगला करतायत, त्याच्यामध्ये शेती त्यांची उत्तम आहे. गोट फार्म म्हणजे शेळ्यांचा फार्म, तो त्या उत्तम पद्धतीने चालवत आहेत. शासकीय सेवेमध्ये संधी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. एकेकाळी सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आमच्या लिडकॉमचे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना पहिलं लिडकॉमचं MD म्हणून त्यांना त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली होती. आज त्यांची पत्नी शिक्षिका आहे. हे पण सुरुवातीला शिक्षक होते, नंतर BDO झाले, नंतर डेप्युटी कमिशनर झाले, CO झाले जिल्हा परिषदेचे. सगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. एक अनुभव आहे, अनुभवाची मोठी शिदोरी मी तुम्हाला दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी आहे. काँग्रेसवाल्यांनी अशा चांगल्या माणसावर अन्याय केला. ठीक आहे, काँग्रेस मोठा पक्ष आहे, तो त्यांचा अधिकार आहे, पण लोकशाहीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार दिला. ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं एका चांगल्या माणसावर अन्याय होतो, ताबडतोब तो अन्याय दूर करण्याच्या करता आम्ही सरसावलो आणि त्यांना महायुतीचे घड्याळाचं चिन्ह देऊन त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यांना त्यांचा प्रपंच चांगला चाललाय. त्यांची पत्नी शिक्षिका,
मुलगा क्लास 1 ऑफिसर आहे आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये, त्यांची मुलगी डॉक्टर आहे. अरे एका गरीब मागासवर्गीय कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा एक सुपुत्र कवी म्हणून काम करतोय, लेखक म्हणून काम करतोय, अधिकारी म्हणून काम करतोय, पीए म्हणून, प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी खाजगी सचिव म्हणून काम करतोय. आज पोल्ट्री चांगली चालवतोय, शेती चांगली करतोय, उद्योजक म्हणून चांगलं काम आहे, गोट फार्म त्या ठिकाणी आहे. सगळ्या प्रकारचा अनुभव आहे. फक्त मागच्या वेळेस पहिले 2.5 वर्ष आम्ही सत्ताधारी पक्षाचे ते आमदार होते, मी तेव्हा उपमुख्यमंत्री होतो आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये, आणि त्याही वेळेस आमचे 1.25 वर्ष करोनामध्ये गेलं, आम्हाला कमी काळ मिळाला. एकंदरीत लहू कानडे साहेब, तुमच्या 5 वर्षात किती निधी आणला तुम्ही? 1200 कोटी आणला. का तर त्याच्यामध्ये त्याच काळामध्ये पहिले 2.5 वर्ष ते सत्तेत होते, नंतर विरोधी पक्षात होते. श्रीरामपूरकरांनो, आपल्याला खूप काम करायचं आहे. इथं काही म्हणतात श्रीरामपूरची बारामती त्या ठिकाणी करा. बारामती नको, आपण पूर्वीचं श्रीरामपूरचं वैभव त्या ठिकाणी प्राप्त करू. तुम्ही निवडून द्या, महायुतीचं सरकार येणार आहे. तशा पद्धतीनं सर्वे झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण सर्वे करतो, त्याच्यात पुढे आलेले आहे. आम्ही चांगलं काम केलंय. आम्ही सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका घेतली, आणि तुम्ही फक्त तुमचं 20 तारखेला बटन दाबण्याचं काम करा. महायुतीचं सरकार निवडून आणण्याच्या करता आमच्या लहू कानड्यांचा हातभार लागू द्या. त्यांनी तर 1250 कोटी रुपये आणले. पुढच्या वेळेस 5 वर्षात 3000 कोटी रुपये ह्या श्रीरामपूर आणि माझ्या रावरीच्या असणाऱ्या गावांना देण्याच्या करता देवळालीला द्यायला मी कमी पडणार नाही. आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही बिनकामाची माणसं नाही. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही जो वादा करतो तो वादा पुरा करतो. मला यावेळेस आम्हाला जरा झटका बसला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं. आम्हा महायुतीला वाटत होतं, आमच्या घटक पक्षांना वाटत होतं तेवढ्या जागा आल्या नाही. त्याला काही कारण आहेत. आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये घटनेचे शिल्पकार ज्यांनी अत्युत्तम अशा प्रकारचं संविधान दिलं, आज आपल्या सगळ्या 140 कोटी जनतेला त्याचा अभिमान आहे. त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे लोक बदलणार असा आमच्यावर आरोप झाला. अब की बार 400 पार. यंदा कशाला 400 पार पाहिजे? सत्ता मिळवण्याच्या करता 275 लागतात, फार तर फार 300, मग कशाला 400? आणि म्हणून हे संविधान बदलणार, हे घटना बदलणार, हे आरक्षण काढणार. दादांत खोटं होतं. आज पंतप्रधानांनी न्याय देवतेच्या हातात जी पट्टी होती ती पट्टी काढून टाकली, हातात संविधान दिलंय आणि एक तराजू दिलाय. एवढा संविधानाच्या बद्दल पंतप्रधानांना आणि केंद्राला आदर आहे. ज्या दिवशी एनडीएची मीटिंग होती, पंतप्रधानांचं नाव एनडीएचे नेते म्हणून ज्यावेळेस आम्हाला द्यायचं होतं राष्ट्रपती महोदयांना, त्या मीटिंगमध्ये तिथं अतिशय व्यवस्थित संविधान ठेवलं होतं. आम्ही सगळे गेलो, पहिलं संविधानाच्या पुढे नतमस्तक झालो, नंतर मीटिंग सुरू केली. देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना नरेंद्र मोदी साहेबांनी राष्ट्रपती भवनच्या तिथं संविधानाला नतमस्तक झाले आणि नंतर त्या ठिकाणी त्यांनी शपथ घेतली. कारण नसताना तुम्ही बदनामी करता, खोटं सांगता. समाजाचा एक अढळ श्रद्धा, अढळ स्थान जे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आहे, त्या बाबासाहेबांचा वापर अशा पद्धतीनं करता, आणि त्यावेळेस मात्र बाबासाहेबांना पराभूत करण्याच्या करता हीच काँग्रेस पुढे होती. का नाही त्यांना बिनविरोध दिलं? काय कमी होतं बाबासाहेबांच्यात? एकीकडे एक वागायचं, दुसरीकडे दुसरं वागायचं. हे जे काही चापलुसीपणा चाललेला आहे, हा आपण खपून घ्यायचा नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला योजना चांगल्या आणलेल्या आहेत. ज्यावेळेस आमचं बजेट होतं त्यावेळेस एकनाथराव, मी आणि देवेंद्रजी आम्ही सगळे बसलो. मी 10व्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय. मला अनुभव आहे, मी आर्थिक शिस्त पाळणार आहे. माझ्या कारखान्यांचे भाव तुम्ही बघितले तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. माळेगाव सोमेश्वरचे भाव इकडच्या भागातल्या कारखान्यांच्या पेक्षा 700 रुपये, 800 रुपये, 600 रुपये जास्त आहे.
आमच्या सगळ्या संस्था आम्ही उत्तम चालवतो. मी का एवढं पोटतिडकीनं तुम्हाला बोलतो? मी माझ्या भागात करून दाखवलंय, परंतु माझ्या पुरता मी अल्पसंतोषी नाहीये. मला हे राज्याला द्यायचं आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. आता माझ्या 2 बहिणी मला ओळखत होत्या. त्यांना विचारलं, का ग पैसे आले का? ते म्हणले, हो दादा, आतापर्यंत 7,500 रुपये आले. जुलैला घोषणा केली. जुलै ऑगस्ट 2 महिने आम्हाला सगळं आधार कार्डशी लिंक, त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या याद्या, फॉर्म भरणं ऑनलाईन, ती अडचण आली. पुन्हा ऑफलाईन केलं. काही वेळेस इंग्रजी फॉर्म भरायला सांगितले, ते रद्द केले. मातृभाषेत फॉर्म भरून घेतले. आमची त्या खात्याची मंत्री आदिती तटकरे पण कष्ट घेत होती. आम्ही सगळे प्रयत्न करत होतो आणि मग ऑगस्टमध्ये 3,000 रुपये पाठवले. जुलै ऑगस्टचे. सप्टेंबरला 1.5 पाठवले. ऑक्टोबरला दिवाळी होती 1, 2, 3. नोव्हेंबरमध्ये मी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याशी चर्चा केली, एकनाथरावांशी, आणि म्हणलं आपण आधीच पैसे पाठवू. पुन्हा आचारसंहिता लागली की आमच्या बहिणींना पैसे मिळणार नाही. बहिणींना सबल करण्याच्या करता, सक्षम करण्याच्या करता आज माझी बहीण दिवसभर काम केल्यानंतर जिचं संध्याकाळी चूल पेटती, तिची काय अवस्था होती हे आम्हाला माहिती आहे. खुरपणीला जाती, धुणं भांडी करते, झाडू पोतना करते, स्वयंपाक वेगवेगळ्या घरी जाऊन त्या ठिकाणी करते, कसं आयुष्य काढते ते आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून तिला मदत करण्याची भूमिका आम्ही घेतली. काय चुकलं? काँग्रेसवाले विरोधक म्हणाले हे बंद करा. का बंद करा? तुम्हाला करता आलं नाही म्हणून बंद करा. नंतर म्हणले की हे मिळणार नाही. मिळाल्यानंतर म्हणले काढून घ्या नाहीतर पुन्हा घेतील. अरे शाण्यांनो, त्याच्यामध्ये रक्षाबंधनाला ज्यावेळेस बहीण ओवाळते त्यावेळेस आपण ओवाळणी टाकतो, ती काय काढून घ्यायला टाकतो? त्याच्यामध्ये भाऊबीजेला ओवाळती, त्याच्यामध्ये जी ओवाळणी टाकतो ती काढून घ्यायला टाकतो? काही सांगता, खोटं सांगता. मला म्हणले तुम्ही कंगाल करा राज्याला. म्हणलं का? नाही, सगळे पैसे संपतील, तिजोरी खाली होईल. म्हणलं आम्हाला तेवढी अक्कल आहे. राज्य कसं चालवायचं, विकास कसा करायचा आणि गरीब लाभार्थ्यांना लाभ कसा द्यायचा आणि त्यांना वर कसं आणायचं हे आम्हाला कळतंय. आम्ही तिथं काही गोट्या खेळायला गेलो नाही. आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायला गेलोय. आम्ही जातीभेद करायला गेलो नाही. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा एकत्र करायला आम्ही त्या ठिकाणी गेलोय. हे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं आज हे सगळं आपण बघताय. माझी आपल्याला एक विनंती आहे, मी दिलगिरी व्यक्त करतो. आमचा मंडप बारका पडला आणि माझ्या माय माऊलींना जरा बाहेर उभं राहावं लागलं, माझ्या बांधवांना बाहेर उभं राहावं लागलं. पुढच्या वेळेस ही दुरुस्ती आम्ही करू, काळजी करू नका. पण तुम्हाला चांगल्यातलं चांगलं जीवन जगण्याच्या करता आम्ही सर्वतोपरी मदत करू. जसं महिलांना ही योजना दिली, पुढे योजना 5 वर्ष चालू ठेवायची आहे. त्याकरता युतीचं सरकार आलं पाहिजे. त्याकरता घड्याळ, काही ठिकाणी कमळ, काही ठिकाणी धनुष्यबाण, अशा ह्या आमच्या खुणा आहेत. नेवास्याला धनुष्यबाण आहे, इथं कमळ आहे, घड्याळ आहे, इथं घड्याळ आहे. चुकून म्हणलं, तुमच्या लक्षात आहे का नाही बघितलं. आणि काही ठिकाणी कमळ, अशा वेगवेगळ्या खुणा आमच्या आहेत. इकडं कमळ आहे, राहुरीमध्ये राहत्यात कमळ आहे. ते सगळं नंतर सांगा, आता मला बोलू दे. त्या संदर्भामध्ये माझी आपल्याला विनंती आहे की जसं मी माझ्या माय माऊलींना योजना आणली, महायुतीनं आणली, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणली, तसं माझ्या गरिबांच्या मुलींना शिक्षणाकरता अर्धीच फी आम्ही भरायचो. एक जण भगिनी आली, म्हणजे पती पत्नी आले आणि म्हणलं कसं चाललंय, काय चाललंय, लेकीची ऍडमिशन घेतली का? काय म्हणले, दादा विचारताय, लेकीला चांगलं शिक्षण पाहिजे होतं, तुम्ही अर्धी फी देता आणि अर्धी फी दिली नाही. अर्धी फी द्यायची माझी ऐपत नव्हती. त्या मुलीला तर शिकायचं होतं. तिनं शेवटी स्वतः आत्महत्या केली.
का तर आई बापाला मला निम्मे पैसे देता येत नाही आणि निम्मे पैसे मी भरू शकत नाही, निम्मेच पैसे माझ्याकडे. आम्हाला इतकं वाईट वाटलं म्हणलं आपण कशा करता राज्य करायचं. जर माझ्या गरिबांच्या मुलींना शिकता येत नसेल तर काय अधिकार आहे आम्हाला. आणि मग एकनाथराव देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला 50% देतो ना, 3,000 कोटी खर्च होतात ना, अजून 3,000 कोटी खर्च होऊ द्या, पण माझी गरिबाची पोरगी शिकली पाहिजे, माझी गरिबाची मुलगी शिकली पाहिजे, ही भूमिका आम्ही घेतली. त्याच्यातनं 3 गॅस सिलेंडर उज्ज्वला योजनेमध्ये 3 फ्री द्यायचा निर्णय घेतला. त्या संदर्भामध्ये म्हणायला लागले बघा बहिणीच्या लाडक्या भाऊ झाले दोडके. अरे म्हणलं कोणी सांगितलं दोडके झाले. दुधाचा धंदा तुमचा आहे, दुधाच्या धंद्याला गाईचं दूध परवडेना, तुम्हाला 28 रुपये मिळायला लागले, आम्ही 5 रुपये अनुदान दिलं, 28 आणि 5 33 रुपये झाले. आता 1 ऑक्टोबर पासून पुन्हा 2 रुपये वाढवले, आता 7 रुपये अनुदान. चांगला व्यवसाय करा. आता 28 आणि 7 35. ग्राहकालाही वाढ केली नाही, तुम्हालाही शासनाकडनं इन्सेंटिव्ह दिला आणि माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेतली की नाही. एवढंच नाही, मला मी अनेक वर्ष ऊर्जा खातं सांभाळलं. माझ्या मनात होतं 3, 5, 7.5 ह्या मोटारी तरी आपण झिरोचं बिल द्यायचं. देवेंद्रजींशी चर्चा केली, त्यांच्याकडे ऊर्जा खातं आहे. मग आम्ही क्लुप्ती लढवली, 9,500 मेगावॉट कोजन आपण करूया, सोलर करूया. आमची आता ती वीज आहे ती 7 रुपयांनी तुमच्यापर्यंत यायला लागते. आपण सोलर केली, सूर्यप्रकाश उजाडला की वीज चालू, सोलर चालू, मावळलं बंद, 9,500 मेगावॉट आणि त्याच्यातून आम्हाला 3 रुपयाला ती मिळाली. ते केल्यावर त्याच्यात आता आपल्याला सवलत देता येते. 15,000 कोटी रुपयाची सवलत माझ्या शेतकऱ्याला दिली. झिरोची बिलं आली की नाही शेतकरी बांधवांनो? आली. डबल झिरो. आता काय सांगतात, अरे तुला मागची बाकी कुठे दिली. अरे शाण्या, संपूर्ण बिल आम्ही भरलंय आणि झिरो बिल केलंय, मागची बाकी दाखवली जाईल. मी या सभेच्या निमित्तानं माझ्या शेतकरी समाजाला सांगतो की मागचं बिल तुम्ही मागणार नाही, चालू बिल भरून टाकलंय आणि पुढचं बिल द्यायचं नाही. यंदा पाऊस काळ चांगला चालाय, चांगल्या पद्धतीनं पिकं घ्या, फळबागा घ्या, भाजीपाला घ्या. कांदा निर्यात बंदी उठून टाकली. आम्हाला लोकसभेला फटका बसला, कांद्याचे भाव खाली होते. माझा शेतकरी म्हणलं काय राव कांद्याला भाव नाही. विरोधक म्हणले हो का यांचं सरकारी केंद्रात यांनी बंदी केली निर्यातीला. आम्ही मोदी साहेबांना, अमित शाह साहेबांना सांगितलं हे उठून टाका, उठवलं. आज केंद्राचं सरकार आमच्या विचाराचं आहे. केंद्रातले प्रश्न देखील आम्ही सोडू. लहू कानड्यांना तुम्ही विजयी करा. केंद्राचा निधी मी तुम्हाला आणून देतो, राज्याचा निधी देतो, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी देतो. आमदार निधी तर त्यांच्या हातात आहेच, काही काळजी करू नका. आणि मला यायचंय ना, आजोळी इथं असल्यामुळे खोटं बोलून तर जाऊन चालणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करायच्यात. एवढ्यावरच नाही, माझ्या तरुणींना त्यांनाही रोजगार पाहिजे. आम्ही ठरवलं 12वी आणि डिप्लोमा आणि डिग्री यांना स्टायपंड द्यायचा 6 महिन्याचा. त्यांनी किंवा तिने आवडीचा कोर्स करा, सर्टिफिकेट देणार कोर्स झाल्यावर. तुम्ही कोर्स करताय म्हणून 12वी वाल्यांना 6,000 रुपये आम्ही अनुदान देणार. तुम्ही कोर्स करताय म्हणून आम्ही तुम्हाला 8,000 डिप्लोमावाल्यांना देणार आणि डिग्रीवाल्यांना 10,000 रुपये देणार. आणि तो कोर्स केल्यानंतर उद्या बँकेचं कर्ज काढायचं म्हटलं तर माझा तरुणीत जाईल, हे सरकारचं सर्टिफिकेट मी कोर्स केलाय, मला त्या ठिकाणी हे लोन पाहिजे. काही लोन तर आम्ही 5 वर्ष त्याला व्याज घेणार नाही. का तर तुम्हाला मुद्दल फेडता आलं पाहिजे आणि मग नंतर 5 वर्षांनी तुम्ही तुमचं त्या ठिकाणी बघायचं. ह्या पद्धतीनं आम्ही चाललोय. खूप चांगल्या योजना आहेत. हे आम्हाला करायचंय. आपल्याला महाराष्ट्र बदलवायचा आहे. केंद्राचे वेगवेगळ्या योजना आपल्यापर्यंत आणायच्या. खोटं बोलतात की आपली कारखानदारी गुजरातमध्ये चालली, अजिबात चालली नाही. आज देशामध्ये तुमचा माझा महाराष्ट्र
गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे, हे आकडेवारीनं मी तुम्हाला सिद्ध करून देतो. सगळीकडे ते आलेलं आहे, पण मुद्दा राहिला नाही म्हणून काही सांगतात ह्या आमच्या योजना. त्यांना त्या ठिकाणी आम्हाला 75,000 कोटी रुपये खर्च येत असताना म्हणत होते राज्याला कंगाल केलंय. त्यांनी तर अशा काही योजना जाहीर केल्यात की ज्या कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. 3 लाख कोटी रुपये लागत आहेत. बजेट 6.5 लाख कोटीचं. पगार, पेन्शन आणि त्या ठिकाणी घेतलेल्या कर्जाचं व्याज द्यायला जवळपास आपल्याला तिथं 3.5 लाख कोटी रुपये लागत आहेत. आणि हे 3 लाख विकास कसा होणार? काही उत्तर नाही. त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी, अरे तुम्ही पंचसूत्री कार्यक्रम दिला, कसा राबवणार? ते आमचं गोपनीय. गोपनीय कशाचं गोपनीय? राज्य चालवताना कुठं गोपनीय असतं? काही गुपित असतं? सांगा ना, असे पैसे येणार, असे पैसे खर्च करणार. मी तरी सांगतो, एकनाथराव सांगतील, देवेंद्रजी सांगतील, आमचं तोंडपाठ झालेलं आहे. पण आमच्या मायबाऊलींची फसवणूक करण्याकरता, माझ्या बांधवांची फसवणूक करण्याकरता काहीतरी वेगळं स्वप्न दाखवण्याचं काम आज त्यांचं चाललेलं आहे. त्या गोष्टीवर आपण त्या ठिकाणी अजिबात विश्वास ठेवू नका. अशा प्रकारची देखील आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आज लहू कानडे हा मुळातच एक धडाडीचा कार्यकर्ता आहे. लोकांच्यासाठी काम करण्याची तळमळ त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या राजकीय सामाजिक जीवनात त्यांनी अत्यंत धडाडीनं काम केलेलं आहे. श्रीरामपूरच्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने त्यांनी काम केलंय. त्यांची धडपड, त्यांची तळमळ मी जवळनं बघितलेली आहे. त्यामुळे अशा तळमळीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मी यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, माझ्या महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे. मी माझं काम केलेलं आहे. उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला तुमचं काम करायचंय. तुम्ही बटन दाबा, पुढे बघा. ह्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये जे काही रेंगाळलेले प्रश्न आहेत, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, परंतु मला पुढच्या सभेला देखील जायचंय. त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता त्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत त्या ठिकाणी करू. श्रीरामपूर शहराला आपण मदत करू. श्रीरामपूरचा पाटपाड्याचा प्रश्न, एमआयडीसीची कामं आपण मार्गी लावू. आता आम्ही थांबा ना जरा. त्याच्यामध्ये गोदावरी खोऱ्याचं पाणी घाटमाथ्याचं वळवण्याच्या करता आपण प्रयत्न करणार आहोत. श्रीरामपूरची बाजारपेठ, व्यापारपेठ याचा पूर्वीचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही अधिक भर त्या ठिकाणी देणार आहे. माझ्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी एमआयडीसी मध्ये चांगले प्रोजेक्ट आणण्याचं काम आम्ही करणार आहे. मुसळवाडी तलाव, मुळा धरणातनं कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याच्यासाठी, शेतीच्या पाण्याच्यासाठी तलाव भरून देण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आमच्या लहू कानडे साहेबांनी प्रयत्न केला. माझं एसटी स्टँड येऊन बघा. श्रीरामपूरचं एसटी आगर डेपो आणि इमारतीचं काम अतिशय खराब आहे. ते आम्ही चांगल्या पद्धतीनं पूर्ण करून दाखवू. ह्या अशा अनेक गोष्टी काही आमच्या लहू कानडे साहेबांनी केलेल्या आहेत. काही आम्ही आमच्या माझ्या एकनाथराव आणि देवेंद्रच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करू. पण आम्ही जो तुम्हाला जाहीरनामा दिलेला आहे, त्या जाहीरनाम्यामध्ये देखील आम्ही श्रीरामपूर करता काय करणार आहे हे सगळं तिथं दिलेलं आहे. आणि केलेल्या कामाच्या बद्दलची पण माहिती दिलेली आहे. आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत. आणि त्यामुळं जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार न करता माझी आपल्याला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे नेण्याच्या करता लहू कानडेला आपण घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून माझ्या समोर त्या ठिकाणी माझ्याबरोबर विधानसभेमध्ये पाठवा. नेहमी तुमच्या कामाच्या करता मी लहू कानडेच्या पाठीशी मजबूतीने उभा राहील. हा अजितदादाचा वादा आहे, हा अजितदादाचा शब्द आहे. एवढंच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद.